सर्वांना नमस्कार. सगळेजण विचारतात खोकला कसा आहे. तर खोकला आहे, येतोय अधूनमधून, बट शो इज मस्ट गो ऑन, नाही का. आणि खाणं पिणं होतं आहे सारखं, पथ्य पाळणं होत नाही आणि खोकला येतोयच. ठीक आहे. तर रात्राबरोबर सरकत होती, पण तरीही तिला घरी पोहोचवायचीच आणि पुन्हा मुंबईसाठी निघायचं असं त्यानं ठरवलं होतं. आणि शशी बेफाम गाडी चालवत होता आणि तो तिला म्हणाला, तुझ्या गावाला कोणत्या रस्त्यानं जायचं माहीत आहे का? आणि चंद्रा म्हणाली, नाही माहीत. आणि शशी म्हणाला, माहीत तर काहीच नसतं तुला, पण बोलतेस मात्र किती चुरूचुरू. आता कुठं शोधायचं तुझं गाव या इतक्या रात्री? आणि चंद्रा गाल फुगवून म्हणाली, हुशार आहेस की तू तेवढा, शिकलेला पण आहेस, मग तुला घावत नाही होय? आणि शशी तिच्याकडे बघून म्हणाला, बाकी माणूस अगदी परफेक्ट पकडलास बरं का तू, तुला घरी पोहोचवण्यासाठी. आणि आता सोडत पण नाहीस. आणि घरी पोहोचल्याशिवाय तुला घरी पोहोचवल्याशिवाय माझी सुटकासुद्धा नाही असं दिसतंय. मग यावर मात्र चंद्रा काही बोललीच नाही, फक्त हसली. कारण खरंच ती त्याला सोडणार नव्हती. आणि एके ठिकाणी टपरी होती. तिथं शशीनं चंदनपूरला जायचा रस्ता विचारला आणि या रस्त्यानं असंच सरळ जावा आणि दीड फरलांग गेल्यावर तिथनं डाव्या हाताला वळा आणि मग तो रस्ता शेवटपर्यंत अजिबात सोडायचा नाही, असा रस्ता त्याला सांगण्यात आला. आणि शशी म्हणाला, मग लगेच चंदनपूर येईल का? आणि तो टपरीवाला म्हणाला, आत्ताच कुठं, इथनं अजून 2-3 गावं पास करावी लागतील तुम्हाला, 3-4 ओढंबी लागतील. आणि सांभाळून बरं का, पाऊस जास्त झालाय, सगळं रस्तं वाहून गेल्यात. आणि हे ऐकून चंद्रा म्हणाली, आता कसं करायचं? रस्ता वाहून गेला म्हणजे आता रातभर इथंच बसायचं का? शशी म्हणाला, तू गप्प बस ना, उगीच मला घाबरवू नकोस. आणि चंद्रा म्हणाली, काय म्हणालास तू आणि घाबरतो? खरंच की काय? आणि शशीनं गुपचूप गाडी सुरू केली आणि त्या रस्त्यानं निघाला. मग काही वेळानंतर डाव्या बाजूला वळला. रस्त्यात बरीच अडचण होती, खड्डे होते, झाडंसुद्धा पडली होती. आणि शशी म्हणाला, बहुतेक इकडं विजांच्या कडकडाटासहित पाऊस झालेला दिसतोय. चंद्रा म्हणाली, मग आमच्या भागात लय पाऊस असतो, एकदा लागला ना तर 8-8 दिवस सूर्याचं दर्शन होत नाही. आणि गाडी एका बारीक रस्त्याने जाता जाता अचानक थांबली. आणि शशी म्हणाला, आता हिला काय झालं? आणि चंद्रा म्हणाली, आपण तर खाल्लं होतं की, पण तुझ्या गाडीला काही खायला प्यायला दिलंस का नाही रं? तिच्यातलं तेल संपलं का? आणि शशी म्हणाला, पेट्रोल म्हणतात त्याला. आणि त्यानं खाली उतरून बघितलं आणि खूप निराश होऊन म्हणाला, ओ शिट, नेमकं हेच व्हायचं होतं का? असं म्हणून शशीनं गाडीच्या टायरला लाथ मारली. ती म्हणाली, काय झालं? तो म्हणाला, टायर पंक्चर झाला. हा रस्ता पण किती अवघड आहे. आणि चंद्रा म्हणाली, आता काय करायचं? आणि शशी वैतागून म्हणाला, आता गाडी डोक्यावर घ्यायची आणि जायचं. चंद्रा म्हणाली, गप्प, असं कुठं असतं का? शशी चिडून म्हणाला, इतकं कळतंय ना, मग गप्प बस, मला विचार करू दे. तुझ्या बडबडीनं मला काही सुचत नाही. एकतर तुझ्यामुळे हे सगळं होतंय. आता मला पुन्हा मुंबईला जायला खूप वेळ होणार. आणि खूप म्हणजे खूप उशीर होणार आहे तुला घरी सोडून जायला. तू ना माझ्यासाठी अजिबात लकी नाहीस. असा तो चिडून बोलला. आणि चंद्रा थोडी हिरमुसली आणि शांत झाली, कारण खरंच तिच्यामुळे त्याला खूप मनस्ताप होत होता. मग ती म्हणाली, इथं पंक्चरचं दुकान असेल की कुठंतरी? शशी म्हणाला, ही तुला सायकल वाटली का उचलून घेऊन जायला आणि पंक्चर काढायला? या गाड्यांची पंक्चर इथं निघत नसते. आणि चंद्रा पुन्हा म्हणाली, मग आता काय करायचं? रातभर इथंच बसायचं का काय? तो म्हणाला, नाही ग, एक्स्ट्रा टायर आहे, पण तो बदलायला उजेड हवा ना. अंधारात काहीच कळणार नाही. आता इतक्यात पुन्हा आभाळ भरून आलं होतं आणि पावसाला सुरुवात झाली पण.
तसं शशीनं आता पटकन ती पैशांची बॅग घेतली आणि आजूबाजूला आसरा शोधायला पळाला. आणि जवळच एक घर होतं. लांबून थोडा थोडा दिव्यांचा उजेड दिसत होता आणि तिथं दोघेही गेले. आता हे काही शहरातलं घर नव्हतं बेल वाजवायला. खेड्यातली घरं म्हणजे सदा न कदा दारं उघडच असतात. शशी आणि चंद्रा दारात गेले तर एक मध्यम वयाचा प्रौढ माणूस तिथेच बसला होता आणि त्यांना असं भिजलेलं बघून तो म्हणाला, "आव आव भिजताय काय? या आत या." मग चंद्रा आणि शशी सोप्यात गेले. तिथंच कोपऱ्यात स्वयंपाकाची चूल पेटली होती आणि त्या माणसाची बायको भाकऱ्या थापत होती. भाकरी थापताना होणारा तिच्या बांगड्यांचा आवाज येत होता आणि शशीनं तिकडे बघितलं आणि त्याला त्याचं लहानपण आठवलं. या घराला आतल्या बाजूला 2 खोल्या होत्या आणि त्या 2 खोल्यांच्यामध्ये एक भिंत होती, एक पुरुषभर उंच, आणि त्या भिंतीवर सुद्धा सामान ठेवलं होतं. आणि सोप्यामध्ये मोठे मोठे कांदे, लसूण, वाळलेली मकाची कणसं, ज्वारीची कणसं, असं शेतकऱ्याच्या घरात पुढच्या वर्षीसाठी बी धरायला जे लागतं ते ठेवलेलं होतं. त्या घरात एकूण 4 व्यक्ती राहत होत्या. तो प्रौढ माणूस, त्याची बायको, त्यांचा तरुण मुलगा आणि सून. नुकतंच लग्न झालंय असं दिसत होतं, कारण घराला तोरण होतं आणि भिंतीवर शुभविवाह असं लिहिलं होतं. आणि तो माणूस म्हणाला, "पाहुणं कोणत्या गावाचं म्हणायचं?" आणि शशी म्हणाला, "थोडासा आसरा मिळेल का? गाडी पंक्चर झाली, मुंबईवरून आलोय." आणि खेड्यातले लोक लय मायाळू. लगेच तो माणूस म्हणाला, "होय होय, या आत या." आणि बायकोला लगेच म्हणाला, 4 भाकरी जास्तीच्या टाक गं." मग त्याच्या नव्या सुनेनं पदर डोक्यावर घेऊन लाजत लाजत शशी आणि चंद्राला पाणी दिलं आणि चंद्रा तिच्याकडे बघत होती. तिचा चेहरा किती उजळलेला दिसत होता. ती सून 2 तांब्या घेऊन निघून गेली आणि तो माणूस सांगायला लागला, 8 दिवस झाले लग्न होऊन. माहेरावरून सून आणली कालच. आणि तुम्ही दोघं लय भिजलेलं दिसताय. आतल्या बाजूला जा आणि कापड बदलून या." आणि शशी म्हणाला, "नाही नको, राहू द्या." पण चंद्रा म्हणाली, "राहू द्या काय राहू द्या, डोक्यात पाणी मुरून मुरून आजारी पडशील. पण तुझ्याकडं तर काहीच नाही, काय घालशील? प्रवासाला जाताना माणसानं 2 कापडं जवळ ठेवावीत, एवढं पण कळत नाही का तुला?" शशी आता पुन्हा थोडा चिडला आणि म्हणाला, "हो ना, जसा काय मी माझ्या सासरवाडीलाच निघालोय ना मुक्कामाला. माझं काम एका दिवसातच होतं. तुझ्यामुळे इतका वेळ लागलाय मला. अख्ख्या रस्त्यानं खात पीत आलीस आणि मला काय स्वप्न पडलं होतं का?" की अशी परिस्थिती निर्माण होईल म्हणून मला स्वप्न पडलं होतं का? तुझ्यामुळे वेळ लागतोय लक्षात ठेव, नाहीतर मी आता परत गेलो पण असतो सांगलीतनं. चंद्रा ओशाळून म्हणाली, "तसं नाही पण." आणि शशी तिला वैतागून म्हणाला, बाई आता गप्प बस. माझं काय करायचं ते मी बघतो. तुला पाहिजे तर तू कपडे बदल, तुझ्याकडे आहेत ना. आणि तू तर लग्न करताना माणूस कसा आहे हे पण न बघता लग्न केलंस आणि मला प्रवासाला जाताना कसं राहायचं ते सांगतेस का? नॉनसेन्स." असं म्हणून शशी त्याच्या अंगावरचं पाणी झटकू लागला आणि इतक्यात त्याला शिंकसुद्धा आली. आणि तो माणूस म्हणाला, "माझे कपडे देतो की, नाहीतर माझ्या पोराचे घाला. एक रात्र चालते की. भिजलेली कापडं काढा आणि वाळत टाका, सकाळपर्यंत वाळतील पण." मग शशी म्हणाला, "ठीक आहे." मग चंद्राला त्या सुनेनं आतली खोली दाखवली. चंद्रा साडी बदलून आली. मग शशी गेला आणि त्यानं त्या माणसाच्या मुलाचे कपडे घातले आणि ओले कपडे हातात घेऊन बाहेर आला. चंद्रा तिची साडी फडकवून सुकायला टाकली चंद्रानं आणि शशी पण त्याची कपडे सुकवायला टाकणार इतक्यात ती प्रौढ बाई म्हणाली, "अगं नवरा आहे ना तुझा, मग त्याची कापडं पण सुकायला टाक की." आणि चंद्रा गोंधळून म्हणाली, "नाही नाही, तो माझा नवरा नाही." मग ती बाई म्हणाली, "मग कोण आहे? भाऊ आहे का?" आणि आता तर चंद्रा पहिल्यापेक्षा जास्त मोठ्यानं म्हणाली, "नाही नाही, भाऊ पण नाही." ती बाई म्हणाली, "नवरा पण नाही, भाऊ पण नाही,
तरी त्याच्यासोबत फिरतीस होय? तुला काय बी कसं वाटत नाही? चंद्रा म्हणाली, पण तो एक चांगला माणूस आहे. मी मुंबईत हरवले होते म्हणून मला सोडायला आलाय. मग ती बाई म्हणाली, मग तो तुझ्यासाठी इतकं करतोय आणि तू त्याची कापडं पण वाळू शकत नाही घालायला, त्याची कापडंसुद्धा वाळत घालू शकत नाही का? गड्या माणसानं असं काम करणं चांगलं दिसत नाही. आणि चंद्रा गेली. तशी त्याच्या हातातनं कपडे घेतले आणि गुपचूप वाळत घातले आणि शशी तिच्या चेहऱ्याकडे बघू लागला. पण ती काहीच न बोलता कपडे वाळत घालून पुन्हा होती तिथं जाऊन बसली. आणि ती बाई म्हणाली, माझा स्वयंपाक झालाय, आता दोघे पण इथे या चुलीपुढे, अंग शेका जरा. मग शशी तिथं आला आणि चंद्रा थोडी पलीकडे सरकून बसली आणि त्याला जागा दिली. आणि शशी तिला म्हणाला, तू माझे कपडे का सुकवायला टाकलेस? आणि चंद्रा आता काहीच बोलत नव्हती, नुसतीच गप्प बसली होती. कारण तोच मागाशी गप्प बस असं म्हणून ओरडला होता ना. मग चुलीवर तव्यात पिठलं टाकलं होतं. ते रट 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 आवाज करत शिजत होतं आणि त्याचा वास चंद्राच्या नाकात गेला आणि तिनं मन भरून तो वास घेतला. अगदी छाती भरून आणि म्हणाली, वा, बाहेर पाऊस असल्यावर गरम गरम पिठलं भाकरी लई झाक लागते. आणि शशीनं तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, किती खाते ग तू? बहुतेक लग्नानंतर एका वर्षातच नवऱ्याला भिकारी करून टाकणार. आणि ती म्हणाली, कळतात बरं का मला तुझे टोमणे, पण मी खात्या पित्या घरची आहे. घरी बसलो तरी माझ्या आईनं मला पोटभर खायला घातले. आणि तूच बिड्या फुक्या, कसल्या घरचा आहे कुणास ठाऊक, बहुतेक खायला मिळत नव्हतं म्हणून तुझ्या घरचे तुला लहानपणापासूनच तोंडात बिड्या देत असतील. आणि शशी चिडून म्हणाला, ए, तू गप्प बस हां, सारखं सारखं माझ्या घरच्यांचं नाव काढत जाऊ नकोस, नाहीतर तुला इथेच सोडून जाईल. आणि चंद्रा गप्प बसली. मग त्या बाईनं जेवायला ताटं केली. गरम गरम पिठलं भाकरी सगळ्यांना वाढलं. आणि शशी म्हणाला, मला भूक नाही, आता तरी पण 4 घास खावा, उपाशी पोटी झोपायचं नसतं असं म्हणून त्याला खायला बसवलं तिच्या शेजारी. आणि त्यानं 1 घास खाल्ला. तसं त्याला ते गावरान जेवण खूप तिखट लागलं आणि शशीला ठसका लागला. तसं चंद्रानं त्याला गडबडीत पाण्याचा तांब्या हातात दिला आणि त्याच्या पाठीवरनं हात फिरवायला लागली. तरी पण त्याचा ठसका कमी होईना. आणि चंद्रा म्हणाली, वर बघ वर, ते बघ तुझी सासू बसली. तसं शशीनं तिच्याकडे आता हे काय नवीन अशा अर्थानं आश्चर्यानं बघितलं आणि ठसका द्यायचाच विसरून गेला. आणि ती म्हणाली, बघ गेला की नाही ठसका, सासूचं नाव काढलं की भल्या भल्यांची बोबडी वळते. आणि ती असं म्हणून हसायला लागली. तसा शशी पण हसायला लागला आणि पुन्हा त्याला ठसका लागला. मग ती म्हणाली, वर बघ की यार. आणि त्याच्या पाठीवरून प्रेमानं तिचा मऊ मऊ हात फिरवत होती. तसतसं शशीला कसं तरीच व्हायला लागलं आणि त्याच्या शरीरात गोड कळ उठायला सुरुवात झाली.